विरोधक ठीक, पण महायुतीतील नेते सुद्धा अजित पवारांची मज्जा बघतात. दोन पवारांमध्ये फूट, हेच उद्देश भाजपनं ठेवलं. बाकी अजित पवार विषयात भाजप इंटरेस्टेड नाही. बारामती निसटली म्हणून समजा. अख्खं पवार कुटुंब अजित पवारांच्या विरोधात प्रचार करतं. पवार म्हणतात बारामती रिझल्ट आला की अजित पवार शरणागती स्वीकारतील. नेमकं घडलंय का? बारामतीत विरोधक सोडा, पण महायुतीतीलच अनेक नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरू लागले. बारामती लोकसभेत येणाऱ्या पुरंदरच्या शिंदेंच्या सेनेत नेते विजय शिवतारेंनी दंड थोपटला. अजित पवारांचे पदाधिकारी दमदाटी करतात म्हणून इंदापूरचे हर्षवर्धन पाटील फडणवीसांकडे तक्रार करतात. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जर विधानसभेचा शब्द द्याल तरच लोकसभेत अजित पवारांना मतदान करू असं म्हणतात. दौंडमधले आमदार राहुल कुल अद्याप सक्रिय झालेले नाहीत. त्यात बारामतीत जाऊन भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं महत्त्व अधोरेखित करून अप्रत्यक्षपणे अजित पवारांना डिवचल्याचं बोललं जातंय. लोकसभेचं वारं सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी सुरुवातीला शरद पवारांवर टीका केली. त्या टीकेला शरद पवारांच्या नेत्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं. म्हणून नंतर शरद पवारांवरची टीका आपल्यावर बुमरँग होऊ नये म्हणून अजित पवारांनी एक पत्रक काढत यापुढे ज्येष्ठांवर टीका करणार नसल्याचं सांगितलं. तेव्हापासून अजित पवारांनी थेट शरद पवारांवर टीका केली नाही. मात्र काल चंद्रकांत पाटलांनी आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे असं म्हणत अजित पवारांच्या विरोधकांना मुद्दा दिला. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरून शरद पवार गटाचे प्रशांत जगतापांनी अजित पवारांचाच व्हिडिओ ट्विट करून चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवेळी रुपाली चाकणकरांच्या हास्य मुद्रेवरूनही राष्ट्रवादीच्या इन्स्टा खात्यावरून त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झालाय. अजितदादा म्हणतायत की आम्ही विकासासाठी भाजपात गेलो, मात्र अजित पवार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याशी राजकीय मैत्री केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. काल चंद्रकांत पाटलांनी त्याच राजकीय मैत्रीला पुष्टी करणारी आकडेवारी सांगितली. अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर भिवंडीत भाजपचा कार्यक्रम झाला. त्यात कुणाचंही नाव न घेता महाविजयाकरिता कडू औषध घेण्याची तयारी ठेवा असं फडणवीसांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचं कौतुक करणारे विजय शिवतारे अचानक अजित पवारांविरोधात भूमिका घेतात. हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र माध्यमांमध्ये सार्वजनिक का केलं असे अनेक प्रश्न बारामतीत चर्चेत आहेत. विशेष म्हणजे काल शिवतारेंनी अजित पवारांवर जहरी टीका केली होती. मात्र अजितदादा गटाचे काही प्रवक्ते सोडल्यास धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्यांपैकी काही नेते मौन तर राहिलेत आणि त्यामुळेच मवाळ प्रतिक्रिया देताना सुद्धा दिसलेत. बारामतीची लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवारांमध्ये आहे. मात्र महायुतीतही हा सुप्त संघर्ष सुरू नाहीये ना, या प्रश्नाकडे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून बोट दाखवलं जातंय. अशामध्येच अजित पवारांचा सख्खा भाऊ काल श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना नालायक माणूस म्हटलेला आहे. रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार हे सुद्धा अजित पवारांच्या विरोधात मैदानामध्ये आहेत. प्रतिभा पवार या सुद्धा अजून काही बोलत नसल्या तरी सुद्धा अजित पवारांच्या अनेक प्रश्नांवरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. एकंदरीत बघितलं तर अजित पवारांना घरातूनही विरोध होतोय आणि ज्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणजे सख्खे सोडून ज्या परख्यांना त्यांनी सख्ख समजलंय अशा महायुतीतील नेत्यांकडूनही त्यांना विरोध होतोय. आणि त्यासोबतच सुप्रिया सुळे म्हणजे बहीण आणि सख्खी बहीण आणि चुलत बहीण यात फरकच असतो हे सुद्धा अजित पवारांच्या कृतीतून दिसून येतं. एकंदरीत सगळा आकडेवारी जर बघितली तर अजित पवारांना येथील लोकसभा जड जाणार आणि लोकसभेत जर बारामतीची सीट अजित पवार निवडून आणू शकले नाही तर 100% शरद पवार हा खेळ संपवतील आणि अजित पवार लोकसभेनंतर लगेचच शरद पवारांची शरणागती स्वीकारतील. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.